नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याणमध्ये भव्य आकर्षक मिरवणूक. सर्व जाती धर्मातील नागरिकांचा सहभाग तर महिलांचाही फेटे बांधून गुढी घेऊन सहभाग. भिवंडीत मराठी नववर्षानिमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रेत गणपती मंदिर, ब्राह्मण आळी, वाणी आळी, कासार आळी मार्गावरून जल्लोषात मिरवणूक. शोभायात्रेत आबालवृद्ध, नागरिक, महिला, तरुण तरुणींचा मोठा सहभाग. शिर्डी साई संस्थानकडून गुढीपाडवा उत्सव साजरा. साईबाबा समाधी मंदिराच्या कळसावर गुढी उभारली. धुळ्यात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समारोपानिमित्त मुकपद यात्रा आयोजित. मोठ्या संख्येने तरुण मुकपद यात्रेत सहभागी. ठाण्यातील साई श्रद्धा सेवा मंडळ खारीगाव यांच्या शिर्डीकडे निघालेल्या पदयात्रेत गॅसचा पुरवठा अपुरा. पदयात्रेत भाविकांसाठी चूल पेटवून बनवलं जेवण. सोलापुरात पोलिसांची विविध ठिकाणी धाड. घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल. सोलापूर पोलिसांची विशेष मोहीम. वाशिम जिल्ह्यात वांग्याच्या दरात घसरण. वांग्याला केवळ 100 ते 150 रुपये दर. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. येवला मनमाड मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहतूक दिवसा बंद. वाहतूक कोंडी अपघात टाळण्यासाठी निर्णय. मंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेत दिल्या होत्या सूचना. नाशिकच्या सातपूर परिसरात चोरी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात. चोरट्याने 3 मंदिरातील दानपेट्या फोडून केली होती चोरी. सापळा रचत गुन्हे शाखेची कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.